हॅलो एव्हरीवन, विनास किचन कुकिंग विथ लव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पॅटीज बनवणार आहे, तर त्यासाठी मी या ठिकाणी लहान साइजचे 4 बटाटे घेतलेले आहे। तर कुकर मध्ये थोडंसं पाणी घालून याला आपण 3 ते 4 शिट्ट्या काढून शिजवून घेऊया। आता बटाटे शिजत आहे तोपर्यंत आपण हिरवी चटणी बनवून घेऊया। तर त्यासाठी मी या ठिकाणी थोडेसे पुदिन्याचे पाणी घेतलेली आहे व थोडीशी कोथिंबीर मी यामध्ये घातलेली आहे। आता यामध्ये 3 ते 4 आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहे व 2 ते 3 लसूण पाकळ्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहे। तर यामध्ये थोडंसं म्हणजे अर्धा चमचा आपल्याला साखर घालायची आहे। तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ। मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून ही चटणी थोडीशी पातळ होईल व मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून याला आपण बारीक वाटून घेऊया। तर मस्त अशी ही आपली बारीक वाटून चटणी झालेली आहे। तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी अगदी बारीक अशी ही चटणी आपण वाटून घेतलेली आहे। ते मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे। आता या वाटीमध्ये ही चटणी काढून घेतल्यानंतर यावर आपल्याला निंबू पिळायचा आहे जेणेकरून त्याचा कलर काळा पडणार नाही। त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडासा निंबूचा रस टाकायचा आहे। चमच्याने याला मिक्स करायचा आहे। आता चटणी तयार आहे। आता आपण पॅटीससाठी लागणार आपण बॅटर तयार करून घेऊया। त्यासाठी मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तर चिमूटभर सोडा आपल्याला यामध्ये घालायचा आहे। सोड्याचे प्रमाण थोडे कमीच घाला, जास्त घातले तर हे पॅटीस जास्त तेलकट होतात, त्यामुळे आपल्याला सोडा थोडा कमी घालायचा आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला या बेसन पिठामध्ये मिक्स करून त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडं करून पाणी घालून आपण याला छान असं फेटून घेऊया। हे पीठ आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीचं भिजवायचं आहे, अगदी पातळ किंवा अगदीच घट्ट भिजवायचं नाही, तर मीडियम कन्सिस्टन्सीचं, जेणेकरून हे पॅटीस आपण यामध्ये डिप केल्यानंतर त्याला छान असं कोट होईल। तर आता आपलं हे बॅटर सुद्धा छान असं तयार झालेलं आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर करायचं आहे। हे बटाटे सुद्धा शिजलेले आहे। आता याला आपण मध्ये काढून घेऊया व याला आपण सोलून घेऊया। तर आता अशा प्रकारे मी संपूर्ण बटाटे सोलून घेत आहे। सोलून झालेले आहे। आता याला मॅशरच्या साहाय्याने आपण मॅश करून घेऊया। हे बटाटे गरम असल्यामुळे आपण मॅशरच्या साहाय्याने मॅश करत आहोत। तुम्ही हाताच्या साहाय्याने मॅश केलं तरीही चालेल। बटाटे मॅश झालेले आहे। आता आपण याची चटणी बनवायला घेऊया। त्यासाठी मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये आपण घालूया आता चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आपल्याला, आलं लसूण व मिरचीची पेस्ट। लसूण मिरची मी जाडसर वाटून घेतलेली होती, ती मी यामध्ये घातलेली आहे। आता यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा। आता हे सर्व साहित्य आपल्याला 1 ते 2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे। 2 मिनिटं कांदा परतून झालेला आहे। आता यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा हळद व चवीनुसार मीठ। याला आणखी थोडंसं आपण परतून घेऊया। छान परतून झालेला आहे। आता यामध्ये घालायचं आहे मॅश केलेले बटाटे। संपूर्ण बटाटे यामध्ये घालायचे आहे व आपल्याला चमच्याच्या साहाय्याने परतून घ्यायचा आहे। संपूर्ण मसाला या बटाट्याला लागेल अशा प्रकारे आपल्याला याला चमच्याच्या साहाय्याने छान असं परतायचं आहे। तर संपूर्ण मसाला या बटाट्याला लागलेला आहे व आपली भाजी सुद्धा छान अशी शिजलेली आहे। जास्त वेळ आपल्याला शिजवायची नाही, नाहीतर याला खूप जास्त पाणी सुटतं। आता यावर आपण घालूया चिरलेली कोथिंबीर। तर आता ही चटणी थंडी होईपर्यंत आपण ब्रेडचे पॅटीस बनवायला घेऊया। त्यासाठी मी 4 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहे। एका स्लाइसला मी हिरवी चटणी लावलेली आहे। त्यानंतर दुसऱ्या स्लाइसला सुद्धा आपल्याला हिरवी चटणी लावून घ्यायची आहे। दुसऱ्या ब्रेडच्या स्लाइसला लावणार आहोत आपण टोमॅटो केचप। तुम्ही टोमॅटो केचप ऐवजी चिंचेची चटणी लावली तरीही चालेल। तर आता मी या दोन्हीही
ब्रेडच्या स्लाइसला टोमॅटोची केचप लावत आहे। चटणी व सॉस लावून झालेला आहे। आता आपली जी बटाट्याची चटणी आहे ती सुद्धा थंडी झालेली आहे। आता याचे छान असा गोळा करून याला चौकोनी आकार देऊन आपण तर ही बटाट्याची चटणी आपल्याला या ब्रेडच्या स्लाइसवर ठेवायची आहे। तर दोन्ही ब्रेडच्या स्लाइसवर मी ही बटाट्याची चटणी अशा प्रकारे प्रेस करत आहे जेणेकरून ती एकसारखी त्या ब्रेडला लागेल। अशा प्रकारे आपल्याला दोन्ही ब्रेडवर ही चटणी लावायची आहे। ब्रेडला चटणी लावून झालेली आहे। यावर आता आपल्याला टाकायचं आहे चीजचे स्लाइस। तर या ठिकाणी मी अशा प्रकारे चौकोनी साइडचे चीजचे स्लाइस घेतलेले आहे किंवा तुम्ही चीजचे क्यूब यावर किसून घातले तरीही चालेल। तर अशा प्रकारे मी दोन्हीही ब्रेडवर चीजचे स्लाइस टाकून घेत आहे। आता यावर चीजचे स्लाइस टाकून झालेले आहे। आता यावर आपण जे टोमॅटो सॉस लावलेला ब्रेडचं स्लाइस आहे ते यावर आपल्याला ठेवायचं आहे व अशा प्रकारे आपल्याला याला प्रेस करायचं आहे जेणेकरून ते छान असं त्याला चिटकेल। आता आपण कटरच्या साहाय्याने हे कट करून घेऊया। कट करून आपल्याला याला पकोड्याचा आकार द्यायचा आहे। तर आता अशा प्रकारे मी हे ब्रेड कट करून घेतलेले आहे। मी संपूर्ण ब्रेड बनवून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता मस्त असं छान असे कलर त्याला आलेले आहे, लाल हिरवा वेगळ्या कलरचे पॅटीस दिसत आहे। तर अशा प्रकारे मी संपूर्ण पॅटीस तयार करून घेतलेले आहे व आपलं जे बॅटर आहे बेसनाचं ते सुद्धा तयार आहे। आता हे पॅटीस जे आहे ते आपल्याला या बेसनामध्ये डीप करून तेलामध्ये तळायचे आहे। तर मी या ठिकाणी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं। यामध्ये अशा प्रकारे एक एक करून मी हे पॅटीस टाकणार आहे व आपल्याला हे पॅटीस तळून घ्यायचे आहे। तर आपलं हे तेल छान असं तापलेलं हवं। जर थंड तेल असेल तर हे जे पॅटीस आहे हे जास्त तेलकट होतात, त्यामुळे तापलेल्या तेलामध्ये आपल्याला हे पॅटीस सोडायचे आहे। जास्त पातळ आपल्याला हे बॅटर करायचं नाही, नाहीतर आपले हे पॅटीस तेलकट होतात। हे जे बॅटर आहे ते छान असं या पॅटीसला कोट झालेलं आहे व आपले पॅटीस सुद्धा छान असे दिसायला सुद्धा छान झालेले आहे। तर मीडियम फ्लेमवर आपल्याला हे पॅटीस तळायचे आहे, त्यामुळे ते छान असे तळल्या सुद्धा जातात। जास्त ब्राउनी सुद्धा करायचे नाही, हलकेसे आपल्याला पिवळसरच हे पॅटीस तळायचे आहे, त्यामुळे ते दिसायला सुद्धा छान दिसतात आणि मीडियम फ्लेमवर तळल्यामुळे ते छान असे तळल्या सुद्धा जातात। अशा प्रकारे दोन्ही साइडने आपल्याला चमच्याने हलवत हलवत हे पॅटीस तळून घ्यायचे आहे। पॅटीस तळून झालेले आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे मी बाकी सुद्धा पॅटीस तळून घेत आहे। तर तयार आहे आपले मस्त असे बटाटा पॅटीस किंवा तुम्ही याला ब्रेड पकोडा सुद्धा म्हणू शकता। चवीला अतिशय उत्तम होते आणि बनवायला सुद्धा खूप सोपी आहे आणि अगदी चीजी असे हे आपले पॅटीस तयार आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, कशी वाटले मला कमेंटमध्ये नक्की कळवा। अगदी परफेक्ट असे हे पॅटीस झालेले आहे। याला आपण आता सर्व करूया। त्यासाठी मी एका प्लेटमध्ये एक पॅटीस घेतलेला आहे व याला आपल्याला कट करायचं आहे। याला कटरच्या साहाय्याने आपण कट करून घेऊया। तुम्ही बघू शकता मस्त अशी लाल हिरवी चटणी सुद्धा यामध्ये दिसत आहे आणि यामध्ये चीज सुद्धा घातलेला आहे, त्यामुळे हे चवीला अतिशय उत्तम होतातच। आता हे कट करून झालेलं आहे, यावर आपण घालूया हिरवी चटणी। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला मस्त अशी बारीक शेव, भरपूर अशी शेव यावर घालायची आहे। तर आपला सर्व करण्यासाठी तयार आहे ब्रेड पकोडा किंवा पॅटीस। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।